आज आपल्या सर्व विधी आणि स्थानिक पदाधिकारी आहेत बेसिकचे आणि अंगीकृत संघटनेचे त्यांना भेटायला आले, त्यांचे मार्गदर्शन करायला आले, एक सुसंवाद करण्यासाठी आले. तर आज आपण ते इथे आल्याबद्दल आधी त्यांचं सर्वप्रथम त्यांचे मी धन्यवाद करतो की आज ते आपल्या विधानसभेला त्यांनी आज आवर्जून भेट दिली. आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची एक आपली हे 4 पदाधिकारी आहेत आणि आपल्याकडे अजून एक ॲडव्होकेट तुषार गंगावणे साहेब आहेत, ते देखील उपाध्यक्ष आहेत. आज काही कारणास्तव त्यांचे फॅमिली इमर्जन्सी असल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण ते देखील एक टीम आहे, एक आपले सिनियर आहेत जे आपल्याला लाभले आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाला. आज आपल्या विधानसभेतर्फे ही जी काय सुसंवाद मेळावा किंवा पदाधिकारी संवाद मेळाव्याची सुरुवात होते. त्याच्यानंतर योगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशी आणि त्याच्यानंतर दिंडोशी पर्यंत आज आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे उरलेले विधानसभा नंतर आहेत. पण आज आपल्या विधानसभेकडून जी सुरुवात होते ती सुरुवात त्यांची यशस्वीपणे चालू आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडको याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी आमचे विभागाध्यक्ष रोहन दादा सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आरचीजी साखळकर यांचा सत्कार करावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा जय हो. आज रविवार सुट्टीचा दिवस असून देखील आपण उपस्थित राहिलात, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचे प्रथम. आता खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण इथे आज भेटत आहोत की कसं का बांधणी करायची किंवा कसं पुढची कामं करायची. मी त्या विषयातली तेवढी तज्ज्ञ नाही आहे, म्हणून मी अर्चितजींना विनंती करत होते की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं किंवा सुनीता चिरे मॅडम यांना अनुभव आहे, कारण आम्ही ह्या क्षेत्रात कायद्याचा सल्ला वेगळा आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही बोलणं वेगळं. त्यामुळे मी अर्चितजींनाच विनंती करते की त्यांनी बोलावं. तेच तर आहे, तेच मला बोलायचं की आज महिलांची उपस्थिती आहे. आपल्या सेलमध्ये महिलांची उपस्थिती केलेली आहे. ते करावं ॲडव्होकेट्स किंवा कोणी तुम्हाला सांगितले की आपल्या ॲडव्होकेट्स तुमच्या परिचयातले म्हणजे कोणी नाही, आपल्या सगळ्यांच्याच परिचयातले जर ॲडव्होकेट्स जर असतील, कारण आता जे वातावरण आहे म्हणजे आपल्या पक्षाच्या बाजूने करत पण त्याच्यासाठी जे आपल्याला सगळ्यांना जी धावपळ वगैरे करायला लागणार आहे किंवा केसेसची जे घालवत नाही केसेस वगैरे असतील किंवा काय नाही, आता सायबरसाठी आपण सगळे उतरतो, तर ते त्याच्यासाठी आपल्याला जे कायदेविषयक सल्ला किंवा पोलीस स्टेशन कोर्टात जाण्यासाठी जर मदत लागते, त्याच्यासाठी तुमच्या परिचयातले पण जे कोणी महिला पुरुष ॲडव्होकेट्स किंवा आणखी कोणी असतील त्यांची नावं तुम्ही आम्हाला द्या. आणि काही सल्ला हवा असेल म्हणजे तुम्ही रोहनशी बोलतच असाल, पण त्यांच्याशी बोलून सर काही करणार असाल तर आधी कळवत सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मेळावा इथे आपण घेतलाय. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सरचिटणीस धनिक कक्ष आणि विधी विभागातर्फे सरचिटणीस या नात्याने माझ्याकडे उपाध्यक्ष आमच्या सुनीता चिरे मॅडम, विषय उपाध्यक्ष आमचे हजारे प्रतिभा पाटील मॅडम आणि आपले इकडचे विभाग संघटक ॲडव्होकेट समीर सावंत साहेब आणि आमच्या सर्वांवरती बारीक नजर ठेवण्यासाठी रोहन सावंत साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथे सगळे भेटत आहोत. आजच्या बैठकीचा उद्देश काय आहे? मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एक बैठक लावली होती. सगळ्या विभागाध्यक्षांना तिथे बोलवलं होतं, सरचिटणीस होते, नेते होते, इतर सेलचे काही वरिष्ठ पदाधिकारी होते आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की आता जे महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती आहे म्हणजे राजसाहेबांनी 3 तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात जे भाषण केलं त्याच्यानंतरची परिस्थिती बदलणे आणि झपाट्याने बदलते. आपला नेता हा पूर्वी लोक महाराष्ट्रात ओळखत होते, आता आपला नेता नुसत्या भारतातच नाही तर परदेशापर्यंत पोहोचलाय. हा चमत्कार घडलाय, हा राजसाहेबांच्या करिश्म्यामुळे घडलाय. आता जसा माणूस मोठा होतो त्याचे विरोधक, त्याचे दुश्मन हेही वाढायला लागतात. इतर पक्ष जे आपल्याला आतापर्यंत कशात मोजत नव्हते ते आता आपल्याला प्रमुख दावेदार म्हणून मोजायला लागलेले आहेत. आपल्या विरुद्ध टीकेची झोड उठलेली आहे, काही भूमिका आपल्या विरुद्ध काही लोक घ्यायला लागलेले आहेत. तर ह्या सगळ्यांना सामोरं जाताना आपले पदाधिकारी असतात जे एका निर्णयाची वाट बघत असतात की साहेबांचा आदेश आला आम्ही ताबडतोब उतरला. तर असे जे पदाधिकारी आहेत त्यांना कायदेशीर दृष्ट्या कुठला त्रास होऊ नये भविष्यात. जसं मागे आपली ॲमेझॉनचं आंदोलन केलं,
आता IPL बस फोडल्या त्याचं आंदोलन झालं. म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की दोन्ही केसेसमध्ये मी एक वकील म्हणून तिकडे आपल्या पक्षाची आणि आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडायला मी तिथे हजर होतो. सरचिटणीस संजय नाईक साहेबांची भूमिका मांडायला मला सांगितलं होतं, तिकडे मी मांडली. तर ह्या भूमिका आपण मांडत असताना आपले कार्यकर्ते जे अडकले जातात, काही त्यांच्या विरुद्ध केसेस होतात, त्याला आपण सामोरं कसे जाणार? जेव्हा आम्ही कोर्टात 40 लोक उभे राहिलो तर ते मॅजिस्ट्रेट साहेब पण बघून जरा 2 मिनिटं हे झाले की एवढी गर्दी माझ्या कोर्टात आजच्या दिवसात काय. मग कळलं मनसेचं मॅटर. मग आपल्याला योग्य रीतीने न्याय मिळाला. काय होतं, जेव्हा आपले कार्यकर्ते अटकेत होतात, अटक व्हायची तयारी बऱ्याच कार्यकर्त्यांकडे आम्ही त्यांच्याशी जेव्हा वैयक्तिक आम्ही बोलतो तेव्हा हे कळतं की साहेब केस घ्यायला आम्ही तयार, पण तुम्ही आमचं पुढचं काय ते बघा. कसं असतं, आजच्या काळामध्ये कुठलाही एक प्रोफेशनल बेसिसवर तुम्ही हायर करायला गेला तर त्याची फी महाग असते, कार्यकर्त्याला त्याची भीती असते. तिथं जर माझ्या फॅमिलीला वकील करायला लागला तर ते 25-30 हजार रुपये घेणार, मग जामिनाचे पैसे काय करायचे, मग कुठनं मी उभं करणार. ही जी कार्यकर्त्याची मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेमध्ये कधी कधी कार्यकर्ता एक पाऊल मागे येतो आणि मग तो फटका आपल्या विभागाला बसतो. तर तो फटका बसू नये, कार्यकर्ता 2 पावलं पुढे गेला पाहिजे. वकील म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे सांगण्यासाठी आम्ही ही सगळी टीम आज इथे आहोत. आम्हाला तुमच्या विभागातनं किमान एक 10 वकिलांची टीम हवी, जी मी संजय सावंत यांना सांगणार आहे, रोहन सावंत साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या नेतृत्वात एक 10 वकिलांची टीम बांधा. त्या टीमची यादी आमच्यापर्यंत येऊ द्या. ह्या याद्या आम्ही आता प्रत्येक विभागवार आम्ही आता या अपडेट करणार आहोत की प्रत्येक विभागात 10-10 वकील असे जरी झाले तरी उत्तर पश्चिम मध्ये 60 वकील होतात. तर 60 नाही पण निदान 50 पर्यंत जरी आपण जरी पोहोचलो तरी आपलं चांगलं यश आहे. आता कोण म्हणेल की आमच्या विभागात एवढे वकील नाही, हरकत नाही, तुम्ही बाजूच्या विभागात एखादा द्या आम्हाला. तुमचा कोण नातेवाईक असेल, ओळखीचा असेल किंवा तुमच्या कोण फॅमिलीचा परिचयाचा असेल, जो तुमच्या बाबा जोगेश्वरीमध्ये प्रॅक्टिस करत असेल राहायला, किंवा अजून बाबा मालाडमध्ये कुठे असेल, गोरेगावमध्ये असेल, अंधेरी पश्चिममध्ये असेल, अशा ठिकाणच्या वकिलांची तुम्ही यादी द्या जे तुम्हाला ज्ञात आहेत. त्यांच्याशी आम्ही बोलून घेऊ, त्यांच्याशी आम्ही समोरासमोर बोलून घेऊ, त्यांना आपल्या पक्षाचा उद्देश समजावून सांगू. काही लोक पक्षासोबत काम करायला तयार आहेत, फक्त ते घाबरतात का तर माझ्यावरती मनसेचा टॅग लागला तर काय होईल. तर त्या दृष्टीने सुद्धा काही वकिलांची धारणा असते. आम्ही त्यांचे जे काही गैरसमज असतील ते आम्ही नक्की त्यांच्या समोर बसून बोलतो. पण ही जी बांधणी चाललेली आहे ही नुसती आपली संघटनात्मक बांधणी नाही आहे. हे किमान तुम्ही लक्षात घ्या, कारण आमचा कक्ष आहे जनहित कक्ष आणि विधी विभाग. याच्या जनहिताची पण आम्ही कामं करतो आणि विधी विभागाची पण आम्ही कामं करतो. दोन्ही प्रकारचे पदाधिकारी आमच्याकडे आहेत. आमच्याकडे आमच्या सेलवरती डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, कोण BMC मध्ये काम करणारे लोक आहेत. अशा वेगवेगळ्या संघटना जनहित कक्षामध्ये आणि विधी ही लिगल टीम असल्यामुळे सगळे वकील मंडळी. आज देखील एक अभिमानाची गोष्ट म्हणजे अशी आहे की कुठल्याही पक्षाकडे एवढ्या वकिलांची स्ट्रेंथ नाहीये जेवढी मनसेकडे आहे. आणि हे सगळे नेते मान्य करतात की कुठल्याही नेत्याला जर तुम्ही खासगीत कधी विचारला हा प्रश्न तर ते म्हणतील नाही, मनसेची जी लिगल टीम आहे ना तेवढी टीम आमच्याकडे नाही. आणि तो प्रत्यय तुम्ही आता टीव्हीवर बघत असाल, दररोज ह्याच्या विरुद्ध केस होते, त्याच्या विरुद्ध केस होते. कुठला नेता कुठलीही लिगल टीम दिसते का तुम्हाला रेकॉर्ड होत नाही. पण आपलं एखादं आंदोलन होऊ दे, 15 वकील आपल्या कोर्टात हजर दिसतील. काम धंदे सोडून आम्ही तिथे धावतो का तर आपला कार्यकर्ता अटकेत जाता कामा नये, आपल्या कार्यकर्त्याला जामीन मिळायला पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याला अटकपूर्व जामीन मिळायला पाहिजे, ही भावना आमची असते. आता मला वकिली प्रोफेशनमध्ये 20 वर्ष झाली. मी माननीय शिरोडकर साहेबांसोबत प्रॅक्टिस करून मला 20 वर्ष झाली. शिरोडकर साहेबांना 40 वर्ष झाली. ते आता सिनियर ॲडव्होकेट त्यांना पदवी मिळालेली, तरी ते पक्षाचं आपलं काम करतात. आम्ही जेव्हा साहेबांचा आदेश येतो आम्ही कामधंदे सोडून आम्ही इथे हजर असतो. ही एक छोटीशी भावना मनात ठेवा की मी पक्षाचा पदाधिकारी आहे तर मी पण पक्षाला काहीतरी एक देणं लागतो. जेव्हा विभागाध्यक्ष साहेब कॉल करतील 10 मिनिटासाठी का होईना पण तुम्ही इथे या. आज तुम्ही एवढे सगळे जण आलात, मला खूप आनंद झाला की पहिलीच मीटिंग आमची उत्तर पश्चिमची लागली आणि एवढा मोठा क्राऊड आहे की बाबा इथे आता ऑफिस भरून बाहेर बसायला जागा नाही आणि काही लोक अजून येत आहेत रविवारचा दिवस असून. हे चांगलं यश आहे. हा आलेख तुमचा चढता असला पाहिजे. आणि जर तुम्हाला मनामध्ये जर कुठल्या आता बघा साहेब विभागाध्यक्ष साहेब आता कालांतराने तुमच्या दिवसेंदिवस मीटिंग आता तुमच्या लागतील. पुढची रूपरेषा त्यांना सुद्धा वरिष्ठ पातळीवरनं कळवण्यात येईल. कशा प्रकारे तुम्हाला महाआरती करायचे किंवा कशा परमिशन टाकायचे, कुठे तुम्हाला आंदोलनं घ्यायचे, कुठे RTI करायचं आहे, त्यांना दिशा येईल. ते तुम्हाला तुमच्यापर्यंत ती येईल. ती आल्यानंतर कायदेशीर अडचणी जर काही येत असतील तर आम्ही इथे तुमच्या सोबत आहोत. तुम्ही आम्हाला हक्काने हाक मारा. विभाग संघटक तर वकीलच आहेत, त्यांनी आम्हाला कधीही सांगावं की साहेब असा असा प्रॉब्लेम आहे, आज आपल्याला मीटिंग करायची, आपण इथे परत मीटिंग घेऊ. तुमचे जे काही कायदेशीर प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही सॉल्व्ह करू. आणि काल आमची काय
सगळ्यात मुंबईत बैठका चालू आहेत. काही ठिकाणी असा सूर होता जो मला सांगावा की आमच्या काही केसेस पेंडिंग आहेत पण आमच्याकडे सोर्स नाही की त्याचं काय करायचं पुढे. तर तुमच्या ज्या कुठल्या केसेस आपल्या कार्यकर्त्यांच्या पेंडिंग असतील त्यांची यादी विभागाध्यक्ष साहेबांकडे येऊ द्या, त्याची केसचे डिटेल्स येऊ द्या. त्याच्यानंतर आम्ही बसून ते वर्कआउट करू. कुठले केसेस त्याच्यातनं काढून घेता येतील असा गव्हर्नमेंटचे जे GR आहे त्याच्यामध्ये जे बसणारे असतील तर त्याच्यावरती आपण नक्कीच अभ्यास करू आणि त्या केसेस काढून घेण्याची प्रक्रिया फास्ट करू. पण आपल्या कार्यकर्त्यांवरती ज्या केसेस पेंडिंग आहेत त्या काढण्यासाठी मागच्या वर्षी आता माननीय राजसाहेबांची भूमिका लोक नेहमी म्हणतात की साहेब आज बोलले ना की 4 महिन्याने लोकांना ते पटतं की साहेब आज 4 महिन्यापूर्वी बोललेले नाही ते बरोबर होतं ते बोलत होते. तर साहेबांनी गेल्या वर्षी सगळ्यांना एक निरोप पाठवला होता की तुमच्या विभागात जितक्या कार्यकर्त्यांच्या तुमच्या ज्या केसेस पेंडिंग असतील त्याची माहिती राजगडवर द्या. पण दुर्दैवाने आमच्यापर्यंत तेवढी माहिती तेवढा डेटा आलेला नाही. आम्ही जेव्हा विभागात जातो तेव्हा खासगी लोक नाव सांगतात साहेब आमची एक केस आहे काय करू त्याचं. साहेब आम्ही 13 लोक आहोत, आम्ही 10 लोक आहोत, आम्ही 5 लोक अडकलेले आहोत, आम्ही केसला जातोय काय होत नाही किती दिवस जायचे. तर हा डेटा जो आहे तो तुम्ही विभागाध्यक्ष साहेबांकडे द्या किंवा राजगडवरती पाठवा. तो डेटा एकत्रित संकलित करून ती मीटिंग करून आम्ही त्या केसेस काढायची प्रक्रिया सुरू करू. हे मी का सांगतोय तुम्हाला त्याच्या मागचं पण कारण सांगतो. उद्या विभागाध्यक्ष साहेब समजा उमेदवार आहे असं धरून चालू. उद्या आपले इकडचे नगरसेवकाचे उमेदवार विभागाध्यक्ष साहेब आहेत. पण बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी केस आपल्या डोक्यातनं निघून जाते लिहिण्यात. जे आपण ऍफिडेव्हिट भरतो त्याच्यामध्ये त्या ऍफिडेव्हिटमध्ये नमूद करावं लागतं की तुमच्या विरुद्ध किती केसेस पेंडिंग आहेत, कुठल्या कोर्टात आहेत, केस नंबर द्यावा लागतो, त्याची स्टेज द्यावी लागते. हे सगळे कॉलम त्याच्यात असतात. जेव्हा आपण भरतो आमच्या माहितीत गेल्या 2017 मध्ये जेव्हा इलेक्शन झाली होती जिथे काही ठिकाणी आपले नगरसेवक उभे होते जे जिंकून येणारे होते त्यांचे फॉर्म डिस्क्वालिफाय ह्या ग्राउंडवरती झाले की त्यांनी ती 2 केसची माहिती दिली नाही, एका केसची माहिती दिली नाही. विरोधक बरोबर हुशार असतात, आपल्यापेक्षा विरोधक आपल्यापेक्षा लक्ष ठेवून असतात. जसं आपण ठेवून असतो ते सुद्धा असतात. तेव्हा ह्याने ऍफिडेव्हिट भरले. आता ऍफिडेव्हिट पब्लिक डोमेन म्हणजे ज्याला आपण म्हणतो सार्वजनिक स्वरूपात मिळतं. पूर्वी त्यासाठी अर्ज करावा लागायचा, आता ते वेबसाईटवर अवेलेबल आहे. जो फॉर्म भरतो त्याचं जे उत्पन्न असेल, त्याची जी प्रॉपर्टी असेल, त्याचं जे ऍफिडेव्हिट असेल सगळं वेबसाईटवर अवेलेबल आहे. मग ती माहिती काढतात की अरे वा बरं झालं ह्यांनी ह्या केसेस दाखवलेल्या नाही. मग ते अर्जाची टाइम व्हायचा वाट बघतात. जसा तो अर्जाची डेट बंद होते हे अर्ज करतात साहेब यांनी खोटा ऍफिडेव्हिट फाईल केलेला आहे, ह्या 2 केसेस दाखवलेल्या नाहीत, अर्ज बाद करा. आणि मग त्याला चॅलेंज नाही दुर्दैवाने. आता तुम्हाला माहिती असून तुम्ही ती माहिती लपवली असा कसा वाटतो. तर ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघा. तुमच्यातले उमेदवार कोण असतील मला माहित नाही, ते योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल. पण तुमच्यातल्या उमेदवारांची केसेस पेंडिंग आहेत आणि ती माहिती दिली नाही म्हणून अर्ज डिस्क्वालिफाय होता कामा नये. ही माहिती देण्यासाठी आणि आपली लिगल टीम मागण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आहोत. तुम्हाला जर कुठल्या स्वरूपाचे प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. जनहित आणि विधी कक्षाचे पण इथे आपले पदाधिकारी आलेले आहेत. मला म्हणजे तुमचे प्रश्न यायच्याऐवजी मी त्यांना काही 2 प्रश्न विचारले. जर त्यांनी हात वर करा की जनहितचे पदाधिकारी कोण आहेत इकडे विभागातले, जनहितमध्ये इकडे एवढे पदाधिकारी. आता साधारणपणे तुम्हाला नेमणूक होऊन किती वेळ गेलेला आहे, किती कालावधी झाला आहे? 1 वर्ष. 1 वर्ष सगळ्यांच्या नेमणुकीला झाले असं मी धरतो. आता साधारणपणे एका वर्षामध्ये आपण जो काही उपक्रम आपण राबवले आपल्या एरियामध्ये त्याची काही आपण माहिती एकत्र करून एखादं काय त्याचं तुम्ही रिपोर्ट वगैरे बनवलात का? तो विभागाध्यक्ष साहेबांना किंवा समितींना तुम्ही दिल्यात का? किंवा मी माझ्या वॉर्डात ही कामगिरी करतोय, माझ्याकडे 4 प्रश्न आले बाबा, दोघांना न्याय देऊ शकतो, दोघं मी बाबा पुढे फॉरवर्ड केले, अशा प्रकारचं काय तुम्ही केलंय का? आज मला मी इथे बघितलं की समीर सावंत यांनी एक व्यवस्थितरित्या PDF बनवले. त्यांचं खरंच म्हणजे आधी टाळ्या वाजून कौतुक करा. त्यांनी इतका सुंदर त्यांनी हा पूर्ण रिपोर्ट बनवलाय ज्यात पूर्ण एरियाची माहिती, विभाग अध्यक्ष साहेब कोण आहेत, उपविभाग कोण आहेत, सचिव कोण आहेत, शाखा कोण आहेत, इथपर्यंत त्यांनी पूर्ण माहिती याच्यामध्ये दिली आहे. अगदी नगरसेवक पासून त्याच्यात एरिया कुठल्या कुठल्या येतात, जिल्हाधिकारी कार्यालय कुठे आहे, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. एकदम उत्तम माहिती त्यांनी संकलित करून इथे दिलेली आहे. अशा प्रकारचे एखादा उपक्रम तुम्ही सगळे मिळून करा. मी तर त्यांना पण सांगेन की तुम्ही तुमच्या विभागात हा उपक्रम राबवा, जे एक मॉडेल सॅम्पल म्हणून कदाचित शिंदे साहेब सगळ्यांना देतील की बघा यांनी असं राबवलेलं आहे, हे सगळीकडे राबवलं गेलं पाहिजे. तर असं एखादं मॉडेल तुम्ही राबवा. आपण जनहित कक्ष विधी विभाग हा मेन बॉडीला संलग्न आहे. काही ठिकाणी मी असं म्हणतो की आपल्यात कॉम्पिटिशन लागते. टीव्ही पुढे जातोय, याचा पाठी फेस, त्याला पुढे हा कसा गेला, या इच्छा असू या ह्याच्यामुळेच आपण पाठी पडलोय इतके वर्ष. आपल्यात पोटेन्शियल खूप आहे.
आपल्याला एक एक कार्यकर्ता 100 लोकांना टक्कर देऊ शकतो एवढं पोटेन्शियल आहे. पण आपण काय बघतो, हा तो जातो ना मरू दे, मला काय करायचंय त्याचं तो बघेल. ही भावना बऱ्याच ठिकाणी आहे, माझ्या विभागातही आहे. म्हणूनच मी बोलतोय. मी 92 सालापासून साहेबांसोबत आहे, त्यामुळे मला साहेबांची कार्यपद्धती पूर्ण माहिती आहे. मी रुपारेल कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होतो आणि 92 सालापासून सुरेश गुजर असतील, सुधाकर तांबोळी असतील, यांच्यासोबत मी इलेक्शन कॉन्टेस्ट करून जिंकून आणून सगळं केलेलं आहे. ते अँबॅसेडर गाडीच्या हे करताय, व्हिडिओ काढताय, काही गोष्टी बोलता येणार नाही, व्हिडिओ काढता येते. पण सगळ्या गोष्टी ज्या इलेक्शन मध्ये करतात त्या केल्या गेलेल्या आहेत. म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमची जी तयारी आहे ती विभागाध्यक्ष साहेबांना एक ऍडिशनल, ज्याला आपण म्हणतो स्टेपनी असते गाडीमध्ये, ती स्टेपनी म्हणून यूज व्हायला पाहिजे. आपण आपली दुसरी गाडी काढून त्यांना ओव्हरटेक नाही करायचं. त्यामुळे त्यांना सपोर्ट कसा होईल, विभाग वरती कसा जाईल, ह्या दृष्टिकोनातून आपली तयारी पाहिजे. आणि जनहित आणि विधी कक्षाकडे माननीय राजसाहेबांचं खूप बारीक लक्ष आहे. आजही साहेब मेन संघटनेचं नाव घेतल्यानंतर जनहितचं नाव घेतात, त्याच्या पाठी धारणा आहे. त्यांना माहिती की ही माणसं काम करतायत. असं नाही की इतर पक्ष, इतर संघटना काम नाही करत आहेत, पण किमान जनहित आणि विधी कक्ष आपण जे एकत्रितरित्या काम करतोय ते कदाचित इतर संघटना आता त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतात असं मी म्हणेन. पण आपली तयारी जास्त झालेली आहे असं मी म्हणतो, कारण आपले मेळावे जास्त होतात, आपल्या एकमेकांचे कॉन्टॅक्ट जास्त आहे असं मी मानतो. तर आपली एक पाऊल पुढे, आपण अजून 2 पावलं पुढे जाऊ, ज्याने आपल्या विभागाला फायदा होईल. येणाऱ्या काळामध्ये अंधेरी पूर्वकडनं साहेबांना खूप अपेक्षा आहेत, म्हणून सुरुवात आम्ही इथून करत आहोत. ह्याचाही तुम्ही एक लक्षात ठेवा. इथून आम्ही सुरुवात करायचं का ठरवलं, इथून साहेबांना अपेक्षा आहेत. नगरसेवक पदाची असेल, आमदारकीची असेल, तुमचं खासदारकीचं चित्र काय असेल मला माहित नाही, पण ह्या अपेक्षा साहेबांना आहेत आपल्या विभागाकडे. त्याच्यावर कसं आपण काम करायचं हे आपल्या हातात आहे. त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं सिरियसली घ्या. असं नाही म्हणत आहे की तुम्ही सिरियस नाही आहात, पण तुम्ही थोडंसं अवश्य त्याच्यामध्ये गांभीर्याने विचार ह्या पद्धतीने करा की बाबा माझ्यातला कोण उमेदवार कसा असू शकेल. उद्या जर नगरसेवक पदाचे लागले उमेदवार, मला माहित नाही कोण युती होणार आहे, आपल्याशी कोण हातमिळवणी करणार आहे, पक्ष कोण आपल्याला, जसं साहेब म्हणतात डोळा कोण मारतोय, त्याच्यात आता आपल्याला पडायची गरज नाही. तो निर्णय त्या वेळेवरती ज्येष्ठ लोक घ्यायला बसलेले आहेत. पण आपल्यातला जर कोण उमेदवार असेल तर त्याला वरती येऊ द्या, त्याला त्याची स्वतःची कॅपॅसिटी त्याला ओळखू द्या, त्याची तयारी त्याला करू द्या. उद्या समजा आपल्यातला कोण एखादा उमेदवार म्हणून येणार असेल आणि साहेबांनी विचारलं बाबा तुझा काय बायोडेटा आहे का आपल्याकडे तयार, की मी बाबा विभागामध्ये 1 वर्ष 2 वर्ष काय कामं केलेली आहेत, किती लोकांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत, त्याचा लेखाजोखा आहे का, फेसबुकवर कुठेतरी पडलेला असतो, कुठेतरी व्हॉट्सअपवर पडलेला असतो, पण ती माहिती एकत्रितरित्या तयार करून एखादा रिपोर्ट बनवलाय का. तर नसेल बनवला तर तो कृपया बनवा, तो रिपोर्ट बनवा, तो विभागाध्यक्ष साहेबांकडे येऊ दे, त्यांच्या माध्यमातून वरती मेन विंगला जाऊ दे. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि तुम्हाला जर आता काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, विभागाध्यक्ष साहेब मार्गदर्शन करणारच आहेत. मला फक्त विधिमंडळाला एवढं सांगायचं आहे की खरंच अतिशय तुम्ही म्हटल्याप्रमाणे अतिशय सुंदर काम तुमचं विधिमंडळाच्या माध्यमातून आणि ॲडव्होकेट शकुन सावंत साहेबांच्या माध्यमातून चांगलं चालू आहे. वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. फक्त आमचीच अपेक्षा आहे की जेव्हा जेव्हा आमच्या मुलांवर म्हणजे जेव्हा आम्ही आंदोलन करू किंवा काय करू, त्या आंदोलनाच्या वेळेस कसं मुलं पोलीस स्टेशनला वगैरे कुठे अटकेत असतात तेव्हा फक्त आम्हाला सपोर्ट लागेल, सहकार्य लागेल. आणि सपोर्ट आहे, सपोर्ट करतायत. आणि हीच अपेक्षा करतो की खरंच आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या नवीन साहेबांच्या मार्गदर्शनाने विभागाध्यक्ष आपले सन्माननीय शाखाध्यक्ष रमेश आंबोळकर, अंधेरी विधानसभा. मी रोहनबाईंचं मनापासून आभार पण मानतो आणि विधी कक्षाचे पण. आम्ही खरं तर तुमचे आभार याच्यासाठी मानायचे की मला तर विश्वास आहे की विधी जनहितचे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. माझी स्वतःच्या 2 केसेस आहेत. माझ्या एक उपशाखाध्यक्षावर पण केस झाली होती, त्यामुळे रोहनबाईने त्वरित विलंब न करता जनहित कक्षाच्या वकिलांना ताबडतोब पाठवून आपल्या मुलांची सुटका केली. आणि माझी लेखक आता राणे साहेब आहेत आपले इकडचे चांदोली विधानसभेचे, त्यांनी ते पण आमची केस आता लढत आहेत. म्हणून तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे जनहित कक्षावर आहे. माझा तर विश्वास आहे की आम्हाला कधीही फोन केला तर वकीलची फौज आपल्या अंधेरी पोलीस स्टेशनला उभी राहते. म्हणून तुमचे मनापासून आभार. तुमच्या सर्वांचे कार्याबद्दल अभिनंदन करतो. कारण पक्ष स्थापनेपासून जेव्हा म्हणजे मला समजायला लागला तेव्हापासून मी मनसेचा झेंडा हातामध्ये घेतला. आणि मनसेचा झेंडा हातामध्ये घेतल्यापासून आत्तापर्यंत मी एक रोहन साहेबांबरोबर होतो. रोहन साहेबांनी आत्तापर्यंत मला योग्य तो म्हणजे एक विद्यार्थीचा नेता, गटाध्यक्ष, विद्यार्थीचा उपशाखाध्यक्ष, तिथून नंतर रोहन साहेबांच्या पाऊल पाऊल ठेवून माझ्याकडे मेन लॉबीचा गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, त्यानंतर प्रभारी शाखाध्यक्ष,
आणि आज एक शाखाध्यक्ष म्हणजे कमी वयामध्ये मला साहेबांनी बनवलं आहे. मी कारण का शेवटी बोलतात ना, जो गुरु असतो त्याचं पहिलं सांगणं गरजेचं असतं. शेवटी तो गुरु असतो. साहेब तर माझे राजसाहेब ठाकरे, पण तो मार्गदर्शन करणारा तो असतो. तसेच एक आमचे गुरु आले, दुसरे गुरु म्हणजे तुम्ही येता आमचे, की आम्हाला समजा काही भविष्यात झालं आणि जो तुम्ही इथं आमचे विभागाध्यक्ष समीर सावंत नेमले, हे एकदम योग्य पद्धतीने नेमले. याचं कारण म्हणजे असं ते मागे स्तुती करणं हे मला आवडत नाही. जे काही ते कडवं असतं या गोड असतं, हे समोर बोललेलं चांगलं असतं. समीर सावंत साहेबांबद्दल तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे त्याला मी नेहमी एकच वाक्य बोलत असतो, की समीर सावंत साहेब तुम्ही लक्षात ठेवा, मी कमी वयाचं आहे, मला काय माहिती नाही, मी गरम डोक्याचं आहे, मी तोडफोड करणार, साहेब आले की विषय करणार, माझ्या मागे कोण नाही, मी घरात एकटाच आहे आई वडिलांचा. मी त्यांना एकच वाक्य सांगतो आतापर्यंत, की मला जर काय पक्षाचं झालं, फक्त बाहेर काढायची गॅरंटी तुमची, बाहेर आल्यानंतर गॅरंटी माझी. आणि त्यांनी तो शब्द मला पहिल्यापासून दिलेला आहे. तुमच्या जनहित कक्षेबद्दल पण मी त्यांचे पण अभिनंदन व्यक्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या तुम्हाला सर्वांना सांगायचं एक उदाहरण बोलतो साहेब, की एवढं वर्ष मी पक्ष स्थापनेपासून आहे, दुसऱ्या कोणत्या पक्षात कधी गेलो नाही. जेव्हा समोर तेव्हापासून माणसाचा झेंडा हातामध्ये विचार पण नाही विचार आहे पण नाही सर, माहिती आहे. एक उदाहरण म्हणजे सर्वांना द्यायचं कारण मी सांगतोय, की साहेब नुकतीच आपली प्रभारी शाखाध्यक्ष होते, साहेबांनी मला एकच सांगितलेला, काय सांगितलेला, की तुषार अंधेरी कोर्टामध्ये जा. माझे कोण ओळखीचे नाही, पार्टीचे नाही, कोणी नव्हते, बरोबर आहे. मी अंधेरी कोर्टात गेलो, साहेबांबद्दल मला तिकडे सांगितलं. समीर सावंत साहेब त्यांच्या कामामध्ये फायलिंगच्या याच्यामध्ये जे अमेझॉनच्या कोर्टचं मी एक उदाहरण देतो सर्वांना, कारण का मी जो बघितलाय तो अनुभव सांगतोय सर्वांना. हे प्रभारी शाखाध्यक्ष असताना की समीर साहेब येत होता, आणि आज पण माझ्या शाखेमध्ये त्या वकिला साहेब तुम्ही बस आपली ओळख नव्हती, कारण मी तेव्हा फर्स्ट टाइम होतो कोर्टामध्ये, म्हणजे मी कधी कोर्टाची पहिल्या रूममध्ये चढलो पण नाहीये, बरोबर आहे. तर आणि साहेबांनी मला कधी चढवली पण नाहीये, कारण साहेब पहिला मी मरतो, तुम्ही माझ्या मागे आहे, म्हणजे तुम्हाला सगळा त्रास व्हायला दिला पण नाही साहेबांनी. एवढ्या वर्षाचा अनुभव सांगतो. बोलण्याचं तात्पर्य म्हणजे की जेव्हा मी गेलो कोर्टामध्ये, कोर्ट काय असं हे बघितलं नव्हतं, बरोबर आहे. आणि जेव्हा साहेबांनी मला बसवलं कोर्टामध्ये, बोलले दा आतमध्ये जे केस वगैरे लागते, तर मी पण आश्चर्य बोललो की हे एवढे म्हणजे बोलताना काळे कोर्ट करू की नक्की आहेत कोणाचे. आणि जेव्हा मी आतमध्ये गेलो नंतर मला साहेबांनी सांगितलं, आणि साहेब तो नंतर उशिरा आले, साहेब बोलले पहिला तू पोच, तू सांगितलं तू पोच. मी गेलो आणि तिथे जे म्हणजे असं बघितलं ना, तेव्हा एक खरोखर विश्वास होता मला, तेव्हापासून मला विश्वास पडतो. जे बघितलं तेव्हाच पडणार नाही, बरोबर की नाही. तर एवढा विश्वास साहेब पडतो ना, की मी तर बोलतो ना, जी पॉवर होती ना त्याच्या 10 पटीने वाढली आहे. कारण मी स्वतः बघितलं की कशी पूर्ण टीम उभी असते, कशी काय असते. आणि त्याला अजून एक गोष्ट की आता बोलतो ना, तुच्छ बिच्छ असं काही नाही किंवा कमीपणा असं काही नाही. तुम्ही जे आपलेपणा, शिरोडकर साहेब पण ज्यांचं जे बोलणं आपलेपणा आहे, मी बघा त्यांना गेलो, साहेब मी इकडं शाखाध्यक्ष आहे, मला तर नाव सांगितलं आणि नंबर दिला की इकडचा मी शाखाध्यक्ष स्थानिक आहे, मी आलोय. ठीक आहे, आलास, बरं आलं, तू आलास, आम्हाला डबल तुझ्यामुळे पॉवर मिळाली. असा जर असं पण माणूस बोलायचं साहेब, तर म्हणजे बघा ना, आता त्या आत्महत्या भरवलं काय बोलणार आपण. तर तुम्हाला एवढंच सर्वांना सांगायचं बरोबर होते की मी जो अनुभव घेतला तो मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. म्हणून याच्यापुढे की मनसेची जर केस आहे तर जनहित आणि विधी हे आपल्या सहाय्यावरती आहे म्हणजे 100% आहेच. त्याच्यानंतर दुसरा एक उदाहरण सांगतो की आपल्या किशोर शिंदे साहेबांची सभा होती म्हणजे दादरला, आणि असंच मी बोललो, साहेब मला मीटिंगला तुमच्या यायचं, बरोबर आहे. तर म्हणजे त्या टायमाला शिंदे साहेबांनी मला असं पण सांगितलं की शाखाध्यक्ष म्हणून दिले. साहेब बोलले की ठीक आहे तुम्ही बसा मीटिंगमध्ये, बरोबर आहे. म्हणजे असंही नाही की मी दुसऱ्या सेलचा आहे आणि जनहितची मीटिंग आहे आणि मला तिथून बाहेर काढला, असंही नाही. आणि साहेब पण जे एवढं मार्गदर्शन चांगलं करतात ना, बोलतात ना, त्यांच्या जर दररोजचे जर सल्ले घेतले ना, तर नाही बोलणार आपण जो आहे ना तो अतिउत्तम जरा चेंज होणारच होणार. कारण त्यांनी कामं कशी करायची पासून, इलेक्शनची कामं पासून महानगरपालिकेची कामं कशी करायची, ते एका मीटिंगमध्ये एवढा प्रभाव पडला ना. मी त्यांना बोललो पण साहेबांना की एवढं त्या माणसाकडे म्हणजे नॉलेज आहे, ते घेण्यासारखंच आहे, आणि तुम्ही आमच्याबरोबर आहात, राहणार आणि भविष्यात राहा पण. आणि साहेब अजून एक छोटीशी विनंती आहे, जसं मॅडम तुम्ही बोलत राजकीय तर आहेच तुम्ही, बरोबर आहे, पण काही कार्यकर्ते किंवा काही असतात ना, त्यांना बोलतो दुसरं चुकीच्या मॅटरमध्ये पण कधी पण फसवलं जातं. असे कोणते मॅटर जर आला नाही करतातच. तर त्याचा पण तुम्हाला म्हणजे आम्हाला करा, म्हणजे आपल्याच पक्षातली माणसं, बाहेरचे नाही. बाहेरचे पर्यंत तर
आज तुम्हाला बोलू ना, समीर सावंत साहेब तुम्ही जे दिलं तर आम्हाला सुदैवाने भेटले ते वकील तर हे अतिउत्तम आहे. कारण मला जेव्हा कायद्याचा सल्ला येतो तेव्हा मी समीर सावंत साहेबांनी घेतलेला. अजून एक विषय तुम्हाला सांगतो समीर सावंत साहेबांबद्दल. एक बँकेचा विषय आलेला आणि तिला मला कायद्याचा सल्ला होता. शाखेमध्ये आपल्या दररोज विषय येतात. तुम्ही जसं साहेब बोलतात ना, शाखेमध्ये दररोजची आपली नोंद व्हायची. त्याच्यामध्ये सर्व कायदेशीर नमूद आहे की तो माणूस कुठून आला, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा ॲड्रेस नंबर. एक विषय आला बँकेचा, तर त्यांनी कोर्टाचे पेपर पाठवलेले. आता कोर्टाच्या पेपरला आम्हाला काही समजत नाही, थोडंफार समजतं, पण शेवटी बोलतो ना 100% नॉलेज कोणाला असणार, जेनो काम तेनो विजागृत कोटा आहे. मी लगेच ते पेपर त्यांना पाठवले. समीर साहेबांनी जेव्हा लगेच रात्रभर 1:30 वाजेपर्यंत मॅडम अभ्यास केला. सकाळी मला 5 वाजता फोन केला की तुषार असं असं झालंय, या मीटरमध्ये असं असं आहे, त्यांना बोलव. मग मी काय केला विषय, बोला हे डबल काउंटिंगचं तुम्ही मला मी त्यांना कॉल करणार तर चुकीचं होतं. परत मी समीर साहेबांना डायरेक्ट कॉल केला आणि समीर साहेबांनी तो विषय पूर्णपणे सॉल्व्ह केला. त्या बँकेमध्ये गेलो आम्ही. समीर साहेब जेव्हा आले त्या बँकेमध्ये तो मॅटर समोर आलो, त्या बँकेच्या समोर बोलले, त्यांना कोर्टाच्या लिटिगेशनचा प्रश्नही विचारला आणि तो मॅटर साहेब सॉल्व्ह म्हणजे जेव्हा मी बोलतो त्या टायमाला ते हजर असतात. मला तरी अनुभव आहे. ठीक आहे, तुमचा हाच विश्वास महत्वाचा आहे. म्हणजे काय सरचिटणीस अर्चित सागरकर साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्षा आमच्या जुरी मॅडम, यांची आमची ओळख जुनी आहे. मेनस्ट्रीमच्या कामापासून ते आत्ता संघटनेचं काम, प्रत्येक वेळेस संघटनेच्या कामासाठी अग्रसर, एखादा सामाजिक विषय घेऊन त्यासाठी भांडणं लढणं, त्यामध्ये त्यांची ओळख जुनी आहे, परिचय जुना आहे. पहिल्यांदा तुम्हाला भेटलो उपाध्यक्ष मॅडम, पाटील मॅडम, तुम्ही आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आणि सुसंवाद साधलात, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार. मुख्य सांगायचं झालं तर राजसाहेबांबरोबर अनेक वर्षापासून काम करतोय. भारतीय विद्यार्थी सेनेपासून, शिवसेनेपासून ते आत्तापर्यंतचा हा प्रवास खूप मोठा आहे. या प्रवासात आता जनित आणि विधीबद्दल बोलायचं झालं तर हाच एक उल्लेखनीय फरक आहे जो तेव्हापासून आत्तापर्यंत मला जाणवतो. पूर्वी शिवसेनेत असताना किंवा भारतीय विद्यार्थी सेनेत असताना अनेक आंदोलनं झाली, वकिलांना शोधायला लागायचं, कुठे आहेत, कोण उभं राहणार माहिती नाही. तो काळ निघून गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाल्यानंतर अनेक आंदोलनं झाली. तो आंदोलनाचा काळ बघितला. पोलीस स्टेशनमधून वारंवार पोलिसांचा अगदी घरात 5-5 वाजता आणि 6-6 वाजता घरच्यांना उठवण्यापासून ते फरार गुन्हेगार इथपर्यंतची टॅगलाईन घेतली. 28-30 दिवस घराच्या बाहेर. त्या प्रोसेसमध्ये पुढे आपलं काय होणार हे सांगणारे कोणच नाही. म्हणजे कायदे तज्ञ ज्याला आपण म्हणतो, किंवा कायदेशीर आपलं काय होणार आहे, कोण आपलं उभं राहणार आहे, आपल्यासाठी कोण उभं राहून कोण तिथे पुढे आपल्याला बेल मिळणार की नाही, किती दिवस आपल्याला आतमध्ये जायचं आहे, कुठे काय आपलं होणार आहे, घरी आई वडिलांना काय सांगायचं आहे, इथपासून ते पुढे आपल्या कार्यकर्त्या, मित्रपरिवार जे आपले शुभचिंतक आहेत त्यांना काय सांगायचं की पुढे आपलं काय होणार आहे, कोण वकील उभं राहणार. जेव्हा प्रश्न उपस्थित व्हायचे की अरे कोण वकील, कोण माहिती नाही, पक्ष सांगायचं तात्पर्य काय आहे की ह्या सगळ्या आंदोलनाच्या प्रोसेसमध्ये जी मुख्य फळी होती, जी अत्यंत महत्वाची होती की कायदेशीर किंवा कायदेशी संबंधित असलेले आपले वकील त्या ठिकाणी उपस्थित राहतील की नाही, तिथपासूनची सुरुवात होती. आवर्जून सांगतो काही नावं, ॲडव्होकेट गजने, ॲडव्होकेट पाशे, सुरुवातीपासून पक्षाच्या काळामध्ये माझं भाग्य होतं, मला लाभले. म्हणजे अगदी चॅप्टर प्रोसिडिंग पासून बिचारे यायचे. कधी कधी तर आम्ही जोर जबरदस्तीने घेऊन यायचो की साहेब या, नाही तर आमचं काही खरं नाही चॅप्टर प्रोसिडिंगला. म्हणजे इथपासून असं नाही की अगदीच कोणी लाभलं नाही, पण लाभलं, काही लोकांना लाभलं. मी त्यातलं तर नशीबवान यासाठी म्हणलो कारण तो जो एक काळ होता ना त्याच्यामध्ये अनेक लोक तुटली. का तर त्या चॅप्टर प्रोसिडिंगसाठी साधा वकील उभा राहू शकला नाही. हा पण एक कारण. का झालं, कशाला झालं, याच्या अगोदर जे होते त्यांनी काय केलं ह्याच्यामध्ये मी जाणार नाही. कारण काय केलं लोकांनी केलं का, आधी गजनी फास्टे यांनी केलं. ते संपर्कात होते, बिचारे कसे यायचे, कुठूनही, किती वाजता, संध्याकाळी तुम्हाला तर माहिती चॅप्टर प्रोसिडिंग 4ची वेळ द्यायचे आणि 6-6:30च्या नंतर. आता त्यांना बोललं ॲडव्होकेटला तरी त्यांचाही वेळ महत्वाचा आहे. दिवसभर कोर्ट, त्याच्यानंतर मग 4 वाजल्यापासून येऊन बसायचं ते 5 वाजल्यापासून येऊन आणि घेणार ते 7 वाजता त्यांचे क्लायंट्स.
हा सगळा विषय त्यावेळेस असा झाला. परंतु त्यांनी बरेचसे सहकार्य आम्हाला केलं, करत बसले. आम्ही तेवढं भाग्यवान होतो. बरेचसे त्यावेळेस आंदोलन करणारी लोक ते तितकेसे भाग्यवान नव्हते. त्यांना बराचसा त्रास सहन करावा लागला. या सगळ्या त्रासापोटी शेवटी कधी ना कुठेतरी संयमाचा बांध तुटतो आणि असे अनेक कार्यकर्ते आपल्याकडून तुटले. त्यातही काही सुशंका नाही. परंतु एक काळ परत आला. परत अध्यक्ष बदलले. जनहितनिधीचे अध्यक्ष बदलल्यानंतर किशोर शिंदे आले. किशोर शिंदेच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन्ही गोष्टींचा अभ्यास. एक तर स्वतः नगरसेवक होते, आमदारकी लढलेली आहे. त्यामुळे मुळात तो जो प्रवाह आहे ते प्रवाहामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन कसं काम करायचं किंवा एखादा वॉर्ड कसं बांधायचं किंवा एखाद्या विधानसभेचं काम कसं करतात त्याचा असलेला अभ्यास, त्याचा असलेला अनुभव आणि मग स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे जे मी त्यांना ॲडव्होकेट म्हणून लढताना बघितलेलं नाही त्यामुळे पण स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे त्याचा भर आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक उभं केलेली संघटना त्यांनी उभी केलेली मी असं नाही म्हणणार, उभी साहेबांनी केली. परंतु जे स्कॅटर्ड झालेले सगळे त्यांना एकत्र तिथं परत जमा करून आणि योगायोगाने मग काही प्रसंग घडले. अमेझॉनचं प्रकरण झालं. मग तिथे एक फौजच्या फौज कार्यकर्त्यांची म्हणजे मी तोच रोहन सावंत आहे जो माझ्यासाठी जेव्हा केसेस झाली तेव्हा वकील येतील की नाही किंवा वकील कोण येणार आहे इथपासून सुरू. म्हणजे मी कोर्टात घ्यायचो भोईवाडा कोर्टामध्ये मला माहिती नसायचं कोण ते विचारायचं तुमचे वकील आले येत आहेत कोण आहेत येत आहेत माहिती नाही. म्हणजे हा तो एक प्रवास होता. तो आता मी सांगू शकतो 10 लोकांची नावं की हे येत आहेत ऑन द वे किंवा त्यांचे नंबर आहेत आमच्याकडे. कुठे आहात तुम्ही या आम्ही बोलू शकतो हक्काने तुम्हाला. तो हा जो काही फरक आहे ना हा याच्यासाठी मी सर्वात प्रथम तुमचं आत्ताचं जे काही किशोर शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मॅनेजमेंट आहे त्या सगळ्यांचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सुंदर पद्धतीने या पद्धतीने केलेलं आहे. पुढेही ते चालेलच. पण मुळात कसं असतं की एखादा राजकीय पक्ष असला ना की त्या राजकीय पक्षाला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आंदोलन. आंदोलनाशिवाय कोणताही राजकीय पक्ष जगू शकत नाही. त्यातून आपला तर नाहीच नाही कारण का आपल्या पक्षाचं दुसरं नाव संघर्ष. राजसाहेब ज्या पद्धतीने संघर्ष करतायत ज्या पद्धतीने विषय घेतात मग टोलचा विषय असू दे मराठी पाट्यांचा विषय असू दे किंवा आता घेतलेले जे काही सामाजिक विषय असू दे हे धार्मिक नसून सामाजिकच आहेत. सामाजिक बांधिलकी असलेला एकमेव नेता आता पक्षात म्हणजे पूर्ण राज्यात आहे ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. एखादा विषय घेतल्यानंतर मग तो विषय सुटत नाही. मग तो आपण कायद्याच्या पद्धतीने सगळेच म्हणतात की तो सुटला पाहिजे पण सुटत नाही. काही काही लोकांना कायद्याची भाषा समजत नाही. त्यामुळे मग आपल्या पद्धती आपला पक्ष जे पद्धत आहे त्या पद्धतीने आपण करतो. ते केल्यानंतर मग केसेस पडतात. केसेस होणार. केसेस पडल्यानंतर पण जसं म्हणतात म्हणाल्यानंतर म्हणजे शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष ज्या पद्धतीने बोलले म्हणजे मला तर आत्तापर्यंत आवडलं. मी कधी भेदभाव नाही केला कुठल्या सेलमध्ये. माझ्यासाठी सगळे जसे विभाग सचिव आमचे बोलले आता सगळेच महाराष्ट्र नवनिर्माण समितीचे पदाधिकारी हे सगळ्यांना राजसाहेबांनी दिलेलं पद आहे. कुठल्या विभागाध्यक्षांनी कुठला सेलची स्थापना नाही केली. सन्मान्य राजसाहेबांनी जे सेल बनवले त्यांची मान्यता मिळालेली आहे आणि त्यांच्या मान्यतेमुळे ते सेलची स्थापना झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाध्यक्षांनी माझ्यासकट प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्याच पद्धतीने वापरलं पाहिजे असं माझी एक भूमिका आहे. पण फक्त केसेस पुरतं त्यांना सीमित ठेवू नका रे. म्हणजे त्यांचं काम फक्त केसेस पुरतं म्हणजे तसं ते म्हणाले की आमचं काही जनहित आणि विधी तर जनहिताचे पण जे काही विषय असतात त्या जनहिताच्या विषयासंदर्भात तुम्हाला कधी मार्गदर्शन लागलं तर तेही विषयाचं तुम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन नुसते फक्त केसेस आमच्यावरती केस पडली या आमच्यावरती केस पडली आहे याच्या व्यतिरिक्त पण जसं डोमेस्टिक व्हायलन्स खूप मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे बरेच प्रकरण आले पाहिजेत येत असतील की नवरा बायकोचं पटत नाही नवरा बायकोला मारतो किंवा असं काहीतरी किंवा मुलांना बघत नाहीयेत किंवा मुलं आई बापाला बघत नाहीयेत अशाच एका सामाजिक गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यावरती पण लक्ष द्या. त्याच्यासाठी पण जनहितनी विधीचा सेल जो आपला तो राजगडवरती बसतो त्यांच्याकडनं ती माहिती घ्या. तुम्ही कधी बसता कोणते तुमचे वार आहेत. जर असं काही प्रकरण असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला येऊन भेटू शकतो का ते कधी तुम्ही अवेलेबल असता. तर जरुरी नाही की हे साहेबच असतील किंवा या मॅडमच असतील पण त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेले असतात आवर्जून. ह्याची पहिली माहिती घ्या ते कधी बसलेले असतात. जनहितनी विधीचा जो वार आहे त्यांनी कोणता वार घेतलेला आहे आणि ते किती ते किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी असतात. कोण ना कोणतरी तुम्हाला त्या ठिकाणी ॲडव्होकेट भेटणारच कोण ना कोणतरी पदाधिकारी तुम्हाला भेटणारच आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी मार्गदर्शन तर नक्कीच मिळणार. म्हणजे असे जेव्हा प्रकरण येतात कोण या झमेल्यामध्ये पडणार आहे कोण याच्या वागणुकीमध्ये पडणार आहे तर ते तसं न करता एसआरचे अनेक विषय आहेत. लोकांना खूप प्रॉब्लेम आहे त्याच्या लोकांच्या अनेक बिल्डरांनी घरं खाल्लेली आहेत हडपलेली आहेत त्याविषयी घ्या.
जनित विधीच्या माध्यमातून ते आपण विषय सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. कोणाला घेऊन येताना असं घेऊन नका जाऊ की भाई तू चल तुझा विषय सुटला असं नाही. आले तर पण जर तो विषय योग्य असेल आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो आपण, तर ते निर्णय घेतील की नाही ह्या विषयामध्ये आपण करू शकतो. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये PILचं प्रोव्हिजन असतं, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही केसेस फाईल करून त्या ठिकाणी लढू शकतो आणि इतर नोटिसेस या सगळ्या माध्यमातून आपण गोष्टी करू शकतो. पण त्या प्रकारचे प्रकरण जे आपल्या माध्यमातून लढून धरून सोडू शकत नाही ते जनित आणि विधीच्या माध्यमातून आपण सोडवू शकतो. तर असे गोष्टी आहेत. काही गोष्टीसाठी काय मध्ये बोलता बोलता साहेब एकदा बोलले की कालांतराने आपण आता काय RTI वगैरे, तर RTI साठी जाऊ नका. RTI कोणता असला पाहिजे? तो सामाजिक दृष्टिकोन पक्षाला मदत करणारा, पक्षाच्या हितासाठी पाहिजे, ज्याच्यातनं पक्षाचं काहीतरी बेनिफिट झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही फोन कराल साखरेकर साहेब कुठे आहात तुम्ही बोलला होतात की RTI वगैरे तुम्हाला काय मला जरा असं या बिल्डरची करायची आहे, जरा कसं करू नका. तर RTI ते काय म्हणाले की तो एक पार्ट असतो. एखादे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे असतात, एखादा विषय तुमच्याकडे गंभीर आहे आणि तो खराच सिरियस आहे, परंतु जे डॉक्युमेंट्स नाही आहेत तर त्याची सुरुवात होते डॉक्युमेंट्स कलेक्शन पासून. म्हणजे उद्या वकील किती मोठे उभे राहिले तर ते डॉक्युमेंट नसतील ना, तर त्या ठिकाणी ते कोर्टात येणारच नाही. पॉईंटच नसतो तो, त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात. हे सगळं सांगत असताना शिरोडकर साहेब यांचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू शकतो. आणि मी कालच मला वाटतं सर्वेशी बोलत होतो, आमचा विषय चालला होता. मी त्याला बोललो बघ कसं आहे, जनित आणि विधीकडे बघायचा दृष्टिकोन आपल्या पक्षाला थोडंसं बदललं पाहिजे. कसं आहे की आपण फक्त काय केसेसमध्ये अडकलो की त्यांना फोन करणार आणि बोलवणार आणि मग त्यांना सांगणार की नाही तुम्ही सोडलंच पाहिजे, तुम्ही पदं घेतली आहेत. पण ते सगळं करत असताना आपण हाही विचार केला पाहिजे की शिरोडकर साहेबांसारखा इतका मोठा माणूस समीर आता बोलला तर मला त्याचं थोडंसं ज्ञान आहे, म्हणून ती गोष्ट आहे की एवढा मोठ्या लेवलवर प्रॅक्टिस करणारा व्यक्ती जेव्हा एखादा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये येतो खूप मोठी गोष्ट असते. दुर्दैवाने आपल्या लोकांना त्याची कल्पना नसल्यामुळे त्यांना ते कळत नाही, त्यांना त्याची व्हॅल्यू कळत नाही. पण हे या माध्यमातून बोलावं असं यासाठी वाटतं कारण कालच पैशाची चर्चा करता बोलतो तुला कल्पना नाही की शिरोडकर साहेबांसारखा इतका मोठा लॉयर जर एखादा मॅजिस्ट्रेट कोर्टच्या येतो, स्टेटस बिलो स्टेटसची गोष्ट आहे, असं बोलू नये पण ही फॅक्ट आहे. एवढी मोठी प्रॅक्टिस करणारा माणूस त्याच्यासाठी स्टेटसची गोष्ट आहे, घेणार पण नाही किती पैसे द्या, माझ्याकडे आणू नका, मी त्या कोर्टमध्ये प्रॅक्टिस नाही करत. ही वस्तुस्थिती आहे. कारण तो बार खूप वरचा आहे त्यांनी जो रेस केलेला. परंतु पक्षासाठी परत बोलल्याप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्यानंतर पक्षासाठी आपले तिथे त्या ठिकाणी 9 कार्यकर्ते 10 कार्यकर्ते अडचणीत आहेत आणि त्याच्यासाठी मग स्टेटस हा विषय न करता फक्त पक्षासाठी त्या ठिकाणी कोर्टामध्ये येणं आणि एवढ्या वकिलांचे 30-40 वकील त्या ठिकाणी आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करून पक्षाचं प्रतिनिधित्व करून त्या ठिकाणी भांडणं हे माहिती असताना की इकडून नाही होणार तरी सुद्धा तिथे रिप्रेझेंट करणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ना जो आत्मविश्वास बघणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळतो ना तो अतिशय महत्वाचा असतो. कारण का सगळ्यांना त्यातलं कायद्याचं माहिती नसतं की काय होणार आहे. उद्या त्याचं निगेटिव्ह पण होतं. ज्यांना माहिती नसतं ते बोलणारे काय यार मग काय नाही झालं असं बोलणारे पण लोक असतात. पण तशा बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतात. कारण ते आले त्यांनी वेळ दिला. त्याच्या अगोदर मला वाटतं नांगरे पाटील पण त्यांना शिवसायचे नाही ते पण बऱ्याचशा प्रकरणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रिप्रेझेंट झालेले आहेत. मोठी प्रॅक्टिस आहे या लोकांची. ते जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये येतात ते प्रकरण तितकं गंभीर असतं हे आपण पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. ह्याच्यातला भाग नसतो की इथे उभं असणारे 40-30 आपले ॲडव्होकेट जुबे आहेत त्यामुळे त्यांना काही येत नाही म्हणून त्यांना आणलं असाही समज आपल्या काही लोकांचा. तसं नसतं. प्रत्येक कोर्टामध्ये एक फेस व्हॅल्यू असते. त्या ठिकाणी जसं हायकोर्टमध्ये चालते फेस व्हॅल्यू प्रकरण चालत नाही. त्यामुळे ते एक प्रकार असतो जय महाराष्ट्र बरोबर तेवढी आपुलकी दाखवा. कारण शेवटी कसं असतं की आपण फक्त त्यांना अडकलो की मग त्यांना फोन करणार की नाही साहेब जरा बघा आता शिरोडकर साहेब आलेच पाहिजे किंवा त्यांच्या गरज आहे आणि आपण त्यांना कोणत्याही गोष्टीचा मानपण देत नाही. ते मागत नाही, मानपण मागत नाही. आणि तुम्हाला माहिती आहेत ना एवढे मोठे लॉयर ॲडव्होकेट पद कशाला पाहिजे तुम्हाला येतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे पक्षाच्या पदावरती आहेत. पण ते भेटलं तर आपण साधं त्यांना जय महाराष्ट्र बोलू शकत नाही. तर मग अजून काय अपेक्षा करायची. मग तुम्ही अपेक्षा करणार की त्यांनी तुमच्या कामासाठी म्हणते काय तुमचे नोकर नाही आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो कालच बोललो त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावरती तुम्हाला दिसतील की 25-50 लोक तर मीटिंगमध्ये असतात.
वेळ घेऊन जायला लागतं. मग अशा वेळेस फक्त साहेबांच्या प्रेमापोटी त्यांनी फोन केला, तर साहेबांनी एक फोन केला तर तो माणूस त्या ठिकाणी हजर होतो. आणि आपला कार्यकर्ता, फक्त आपला कार्यकर्ता, ओळखीचा पोळखीचा नाही, बरोबर आहे. या एका नात्यासाठी तो भांडतो. आणि मग तो कुठलाही कार्यकर्ता असू दे, शेवटी आपला कार्यकर्ता, तो कुठलाही विधानसभेचा असू दे, चांदोली असू दे, अंधेरी असू दे, अख्ख्या मुंबईतला असू दे, कुठलाही, तर आपण त्या ठिकाणी त्यांना मान सन्मान देणं तितकंच गरजेचं आहे ना. म्हणजे जसं आपल्याला इतर नेत्यांसुद्धा मान सन्मान आहे, सरचिटणीसांबद्दल मान, पदाचा मान आपण देतो. त्यामुळे ते काय आपल्या कामाला येतात नाही येतात ह्या दृष्टिकोनात देतो का नाही, पण लिगलच्या बाबतीत मला असं वाटतं की तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. ठीक आहे, ते मधुर केस पडल्यावरती बघायचे ना. हा जो काय दृष्टिकोन ना आपल्याकडे होत नाही सदैवाने सुदैवाने, पण हा आहे एक दृष्टिकोन. त्याच्यामुळे थोडंसं खच्चीकरण होतं. उद्या त्यांचंच तुम्ही मानसिक खच्चीकरण करणार ना, जसं साहेब नेहमी म्हणतात की पोलिसांचं खच्चीकरण करू नका, ते त्यांचं काम करतात. तसं आपल्या पक्षातल्या वकिलांच्या बाबतीत माझं हे म्हणणं आहे की तुम्ही त्यांचं खच्चीकरण करू नका. कारण गरजेला तिथे रोहन सावंत पोट घालून उभा नाही राहू शकत. जरी रोहन सावंतला ज्ञान असलं तरी तिथे तुम्हाला तिथे कोर्टात वकीलच लागणार. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, तुमचं जरी पटत नसेल ना एखाद्याशी, माझं काय म्हणणं नसेल, पटू शकतं, वैचारिक मतभेद असू शकतात. समीर सावंतची नेमणूक झाली आहेत, काही लोकांनी विरोधही केला, करू दे बोललो, काय हरकत नाही. ज्यांना फायदा घ्यायचा त्यांनी फायदा घेतला ना, ज्यांना मदत घ्यायची आहे त्यांच्या मदतीला तो उभा राहिला, काय फरक पडतो. ज्यांना कळतं त्यांनी ठेवा, ज्यांना नाही कळतं त्यांनी नाही ठेवू दे, तो भाग वेगळा. ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. म्हणून मला एकच म्हणायचं आहे की याच्या पुढे अंधेरी विधानसभेच्या वतीने सुद्धा एखादा दिवस म्हणजे खरंच म्हणजे उगतच नाही, अशी काही प्रकरणं तुमच्याकडे असतील, SRचं प्रकरण असेल, विकासकाच्या बाबतीत असतील किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत असतील, असे काही डोमेस्टिक व्हायलन्स किंवा या सगळ्या गोष्टी, महिलांच्या अनेक गोष्टी असतात, महिलांना अनेक त्रास असतात, जसं मॅडम बोलल्याप्रमाणे असे काही विषय तुमच्याकडे आले की तुम्ही घ्या. तसेही विषय आपण जनहित आणि विधीच्या माध्यमातून सोडवतो. फक्त केसेस आणि पोरांनी मारामारी केली त्याच्या व्यतिरिक्त ते प्रायोरिटीला असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त याही गोष्टी आहेत आणि ह्याचाही तुम्हाला फायदाच होणार. एखादा सामाजिक विषय असेल आणि त्या विषयामध्ये आपल्या पक्षाला जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असेल तर एखाद्या विषयात आपण घेऊ शकतो. त्या सुटला पाहिजे तो विषय, नाही सुटला पाहिजे ते ठरवतील. आणि पुढे काय होणार ते त्यांना माहिती आहे की बाबा याच्यामध्ये आपण जरी कोर्टात जाऊन लढलो तरी हे होणार नाही होणार. पण तुम्ही तर लोकांना ताना, आपल्याकडे ती सोय आहे ना, ते बसतात कधी ते घ्या, कोणता दिवस आहे जनित विधीचा तो घ्या, या दिवशी ते असतात, तिथे काय माझी गरज नाही आहे, तुम्हाला बसलेले असतात. त्यामुळे तो दिवस फिक्स आहे माझ्या माहितीप्रमाणे. काय त्यावेळेस संध्याकाळी तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला भेटणार ते मंगळवार आणि शुक्रवार 4 ते 6 भेटतात. त्यामुळे तिथे जाऊन तुमचा तो विषयाचा काहीतरी येस नो पुढे त्या विषयाबद्दल जायचंय नाही जायचं हे तर ठरेल, ते करा. दुसरी गोष्ट, हे सगळं होत असताना ज्या वेळेस हे आपल्या मदतीला धावून येतात तर कृपा करून असा विचार करू नका. थोडंसं दृष्टिकोन आमच्याकडे नाहीये, थोडंसं आहे पण बऱ्याच ठिकाणी आहे की तेही त्यांचा काम धंदा सोडून या ठिकाणी आले. लक्षात आलं का? जसं आपण पण नेहमी म्हणतो ना की आम्हाला काही कामधंदे नाहीत का, मग आम्ही करतो ना तुमच्यासाठी, कोणासाठी तरी आपण ज्याला बोलतो, तसं ते त्यांच्या बाबतीतही लागू आहे. जेव्हा ते पूर्ण दिवस आपल्यासाठी कोर्टामध्ये उभे राहतात ना, तेव्हा त्यांनी कोणाला तरी त्यांची ऑलरेडी डेट दिलेली असते, तिथे कोणाला तरी उभे करतात ते की बाबा तू आज जरा सांभाळून घे जरा आमच्या पक्षाचं मॅटर, मला तिथे जायलाच लागणार. असे ते पण सॅक्रिफाईस करून येतात. त्यामुळे त्यांना ना थोडासा मानपान तुम्ही द्या. ते मागणार नाही पण तो देणं गरजेचं आहे. देणं यासाठी गरजेचं आहे कारण का एवढ्या सगळ्या गोष्टी करून ते तुमच्याकडे येतात, मग तुम्ही त्यांच्याकडे बघणार पण नाही, बोलणार पण नाही, नाही आम्ही ओळखत नाही. ओळख कशाला पाहिजे, पक्ष एकच आहे ना. तुम्ही विचारा नाव काय तुमचं साहेब, तुमचं काय कधी विषय लागला तर काही मी येणार तुमच्याकडे आवर्जून हाताने कॉन्टॅक्ट असे वाढवा ना. फक्त तेवढ्याच पुरतं तुम्ही फोन करणार आणि आमची पोरं अडकली आमच्या पोरांना सोडवा, तेवढेच फक्त संबंध सोडवणार असेल तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो साहेब, असे कोण आले तर सोडूच नका. तेवढ्या पुरतं नाही. एक सेल आहे, एक अंगीकृत संघटना आहे, आपल्याच पक्षाची आहे, गिव्ह अँड टेक चाललं पाहिजे, एकतर्फी नाही चाललं. फक्त आपण तुम्ही फक्त या साहेब आम्हाला फक्त सोडवा, बाकी काय. आज तुम्हीच लोक उभं राहून बोलताय ना की आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आम्ही आतमध्ये गेलो तर आम्ही आज बघितलं आमच्या डोळ्यांनी, हे तुम्हीच म्हणताय ना, हे तर मी तुम्हाला शिकवलं नाही, तुम्हीच म्हणताय ना. हा फरक तो तुम्हाला जाणवतो ना की तुम्हाला हे एवढं कळतं की आपण आतमध्ये गेलो तर आपल्यासाठी बाकी कुठून नाही तर 10-15 वकील तर नक्कीच उभे राहतात.
सोडून नाही सोडून नंतर चला, हा कॉन्फिडन्स आला ना तुमच्यामध्ये, 100% हा कॉन्फिडन्स जेव्हा येतो ना तेव्हा त्याही सेलला थोडासा मानपान द्या, एवढीच माफक अपेक्षा असते तुमची. बाकी काही खूप मोठं या आणि आम्हाला सत्कारच करा आणि आम्हाला मानपानच द्या आणि नंतर नावच टाका आणि गावच टाका हा भाग नसतो. परंतु कुठे भेटले तर 2 शब्द, खूप मोठे मोठे लोक आहेत, मोठी मोठी काम करतात. 20 वर्षाची प्रॅक्टिस करायची, मला वाटलं नव्हतं, मला वाटलं 10-12 वर्ष ऍक्टिव्ह असेल. 20 वर्ष प्रॅक्टिस करतात, मोठी गोष्ट आहे. राजेंद्र शेवकर साहेबांची 30 वर्ष या म्हणजे काय म्हणजे यांच्या अनुभवातून आपल्याला काय ना काय बघा, ते आज आपल्यासारखे येऊन मारामारी नाही करू शकत, ते बोलले मला. आता त्यांनी तो पेशा सोडला, आता कोर्टातली मारामारी कोर्टात कोर्टातली मारामारी जसं तुम्हाला देखील कामं ऍडजस्ट करून यावं लागतं तसं आम्हाला देखील वरचे आदेश आले, आज मीटिंग लावली, चला या, आम्हाला सगळं मॅटर्स ऍडजस्ट करून आम्हाला लावावं लागतं. आणि काय थोडंसं मी लायसन्सिंग क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला थोडंसं माहिती आहे की किती वेळ लागतो. आपण जेव्हा एखाद्या वकिलाकडे जातो ना तेव्हा ते प्रकरण समजून त्यांना सांगण्यामध्ये आणि या सगळं त्यांचा वेळ घेण्यामध्ये खूप खूप लॉंग प्रोसेस आहे. आणि त्यांनी त्यांच्या क्लायंटला दिलेली वेळ आहे, कारण शेवटी त्यांचंही पोट आहे ना, त्यांचं पोट आहे, ते त्यांचं काम पहिलं करतात. आणि त्याही गोष्टी मग त्या क्लायंटला सांगणार की नको तुम्ही आज मी तुम्हाला बोललेलो पण तुम्ही आज येऊ नका, तुम्ही जरा उद्या या, मला जरा पक्षाचं काम करताय. मग ते जेव्हा त्यांचं सगळं जे ते बाजूला ठेवून तुमच्यासाठी वेळ देतात ना, तर त्यांनाही आपण तेवढा मान सन्मान देणं खूप गरजेचं आहे. फक्त त्यांना तेवढं पुरतं सीमित ठेवू नका की साहेब आम्हाला केसेस झाले की सोडवायला या, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, जसं इलेक्शनचा आपण मुद्दा बोलला, इलेक्शनच्या पूर्ण प्रक्रियामध्ये पूर्ण इलेक्शनच्या लढण्याच्या नाही, म्हणजे मी जे म्हणते ग्राउंडचं नाही, तिथेही असतात. तिथे नंतर तिथे तुम्हाला ग्राउंडवरती लढण्यासाठी खूप लोक मार्गदर्शक भेटतील. परंतु जो प्री अभ्यास आहे त्याच्या मला वाटतं आपण 2-1 आपल्याकडे सेमिनार वगैरे पण झाल्या, त्याच्यामध्ये वकिलांचा खूप इम्पॉर्टंट रोल, तिथे त्यांचं मार्गदर्शन घ्या. कारण आपण जर तुम्ही आता पक्षाने जे लावलेले 2 सेमिनार होते त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या डोक्यावर नाही गेल्या असतात, त्या थोड्याशा कायद्याशी संबंधित असतात. तर त्याच्यामध्ये मार्गदर्शन घ्या की साहेब मला एखादं बोगस मतदार शोधायचं आहे तर त्याला प्रोव्हिजन काय आहे, आपण कसं काय करू शकतो, कोणाकडे मी जाऊ, कशा पद्धतीने करू, किंवा आता जे काही त्यांनी सेमिनार आपले झाले त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कोणते विषय आहे काय आहे, या सगळ्या विषयाचं पण त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ शकतो. आणि त्यांच्या त्या वकिली पेशाचा आपण फायदा घेऊन, सेलचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपण रिप्रेझेंटेशन देऊ शकतो. ते पण महत्त्वाचं आहे. जसं ते बोलले त्याप्रमाणे एक छोटंसं उदाहरण दिलं त्यांनी की तुम्ही जे ॲफिडेव्हिट वगैरे फाईल कराल तुम्हाला त्याची कल्पना असली पाहिजे की तुमच्या केसेस वगैरे, हे एक भाग झाला. त्याच्याही विपरीत बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्होकेट लागतात. मी लढवली 2012ला, त्यामुळे मी सांगतो माझ्या अनुभवात. तर याही गोष्टी आहेत. तर ज्या कोणाला जसं ते बोलल्याप्रमाणे ज्यांना कोणाला इलेक्शन लढवायचा विचार आहे किंवा विचार तुमच्या कोणाला तुम्हाला माहिती असेल की तुमच्या वॉर्डमधून कोणतरी लढवायला तयार आहे, तर तयारी करतोय, तर त्यालाही त्या गोष्टीचा सांगा की आपल्याकडे आहे सेल, त्याच्यात थोडंसं मार्गदर्शन घ्या. ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये कमीपणा नाही आहे, ते घेतलं पाहिजे. पण तुम्ही लास्ट मुमेंटला फॉर्म भरताना ते मार्गदर्शन घ्यायला जाणार, वेळ नसणार त्यांच्याकडे, तर वेळ नसणार ना. म्हणजे तसं तुम्ही बिझी तुमच्या कामामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे अगोदरपासून लोक असणार, त्यांना प्रायोरिटी त्याच्यामध्ये आपण घुसणार. ते लास्ट मुमेंटला होत नाही, तुम्ही बादच व्हा. ते बोलल्याप्रमाणे ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं 19-20 करा. तुम्ही तयारी किती केली 5 वर्ष आणि ह्याच्यामध्ये 19-20 केलं तुम्ही 5 वर्ष तुमच्या आयुष्याची खराब आणि दुर्दैव आहे, त्याला चॅलेंज नाही. जसं ते बोलल्याप्रमाणे संपलं, कारण का तो थांबत नाही विषय, तो पुढे निघून जातो. कोणतरी उभा राहणार, कोणतरी जिंकणार, तुमची 5 वर्ष निघ. हे महत्वाचं आहे. त्यामुळे इलेक्शनच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये पण तुम्हाला कुठे कुठे मदत लागेल, काय लागेल तर तुम्ही त्या जनहित कमिटीची मदत घ्या. त्याच्याबद्दलच्या पण गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल मदत घ्या. तसं मी काही सामाजिक विषय सगळीकडे दिलेले आहेत, त्या विषयाचा मला कुठे कुठे मार्गदर्शन लागेल तेव्हा मी विषय सांगेनच तुम्हाला आवड. तर ते एक विषय. आणि आता राहिला एक छोटासा विषय, तो म्हणजे कसं महिलांची उपस्थिती. मुळात असं आहे की ह्या विधानसभेमध्ये महिलांची बांधणी नाही, आणि झालं असं की हा विषय मी काहींकडे बोललेलो होतो, त्याच्यावरती काही आता लक्ष देत आहे आणि कालांतराने त्याची बांधणी होणार. आणि ती बांधणी नसल्यामुळे फक्त 2 किंवा 3च पदाधिकारी आपल्याला म्हणले आहेत. सचिव आहेत, त्यांचा रोजगार असल्यामुळे त्यांना नाही बोललं, शब्द ते आहेत रोजगार असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे बोललं नाही. आणि ते या क्षेत्राशी निगडीत आहेत, सामाजिक काम त्यांचं खूप चांगलं आहे, त्यामुळे ते धावपळ करतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे. एक उपविभाग आहे एक शाखाध्यक्ष, आणि ते त्यामुळे त्यांना नाही बोललं. परंतु कालांतरानंतर आपली भेटगाड होतच राहील.
एकदा बांधणी वगैरे झाली की आपण परत भेटू. आणि महिन्यातनं एकदा जर तुम्हाला हवं असेल तसं महिन्यातनं 2 महिन्यातनं 1 दिवस आपण यांना सांगू की तुम्ही या, पण तशी काय काम असेल तर उगाच राहायला करायला नको. त्यांना महत्वाचं असतं ते तिथे आज संडेचा दिवस जरी आपल्याला सुट्टी असते तरी ते वकील काम करत असतात 24 hours. हा त्यांचे तो संडेचा दिवस किंवा सुट्टीचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो याच्यासाठी, कारण का त्यांचं ड्राफ्टिंग वर्क किंवा एखाद्याचं काय असेल त्याला भेटणं, त्याची कॉन्फरन्स घेणं हा त्यांच्यासाठी महत्वाचा असतो. म्हणून ते जर तेवढ्या वेळाचा सॅक्रिफाईस करून या ठिकाणी येतात किंवा त्या ठिकाणी येतात तर आपला पण विषय तेवढा गंभीर असला पाहिजे. उगाच बोलवायचं काय अर्थ नसतो. तर ते विषय काय असेल तर मला सांगा आणि मी त्याप्रमाणे बोलू. आणि मी परत एकदा तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आणि किशोरजींना धन्यवाद व्यक्त करतो की खूप चांगली पळी त्याने उभा केलेली आहे. आमच्याकडनं काही सहकार्य लागेल आम्ही नक्कीच करू. आणि शेवटकर साहेबांना माझ्याकडनं जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्याला सकाळपासून सर्वांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कोणाचे कुठल्याही विधी किंवा जनहितचे पदाधिकारी असू दे किंवा प्रमुख सेलचे काही पदाधिकारी किंवा अंगीकृत संघटनेचे काही पदाधिकारी, कुणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी ते विचारावे आणि त्याचे उत्तर आपले सरचिटणीस आणि जे काही मान्यवर आले आहेत ते देतील. आणि जर त्यांचे काही सूचना असतील तर त्या अजून काही सूचना द्यायच्या असतील तर ते देतील. हां, आणि जर तुमचे प्रश्न असतील तर ते विचारून घ्यावे किंवा मग आपण तुर्तास आज इकडे तर थांबू. हां, Yes. कलेक्टिव्ह मिटिंग हो, कलेक्टिव्ह तोपर्यंत मिटिंग असेल तर प्रश्न तयार हो. करू. एक लोकसभेची निघेल. मी दोन्ही निघेल आहे. पदाधिकारी हे बरं. काय? फॉर्म दिला बरोबर भरलाय का? मगाशी पण तेच म्हणाला